समजा तुमच्या डोळ्यांसमोर एक अतिशय भव्य आणि गुंतागुंतीची वास्तू उभी आहे. बर. म्हणजे त्या इमारतीचे डिझाईन उत्तम आहे, रंगरंगोटी एकदम आकर्षक आहे, उंचच उंच मिनार आहेत. एकदम राजवाड्यासारखी. हो ना? पण आत जाण्यासाठी जर त्या वास्तूला एकही दरवाजाच नसेल तर त्या सुंदर इमारतीचा काय उपयोग? काहीच नाही. म्हणजे बाहेरून ती कितीही भारी वाटली तरी आत जाताच येणार नाही. अगदी तेच. आणि पडद्यावर पाहिली जाणारी एखादी कथा किंवा पटकथाही अगदी याच इमारतीसारखी असते. कथेची मूळ कल्पना कितीही भन्नाट असली तरी प्रेक्षकांना त्या कथेत प्रवेश करण्यासाठी एका दरवाजाची नितांत गरज असते. खरंय. आणि तो दरवाजा म्हणजे कथेचा नायक. अगदी बरोबर. आणि याच प्रवेशद्वाराचा वेध घेण्यासाठी मितेश ताके सादर करत आहे सेव्ह द कॅट या पटकथा लेखनावरील जगप्रसिद्ध पुस्तकाचा प्रकरण 3 इट्स अबाउट अ गाय चा सारांश. क्या बात है. आजच्या या सखोल चर्चेत आपण समजून घेणार आहोत की कोणत्याही चांगल्या कथेचा गाभा असलेल्या नायकाची किंवा हिरोची रचना नेमकी कशी केली जाते. नक्कीच. कारण एक उत्तम कथा नेहमी एका कल्पनेपासून सुरू होते, पण नायक हा त्या कल्पनेची सेवा करण्यासाठी कसा घडवला जातो हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. हो. आणि तो आपल्याला पडद्यावर खिळवून कसा ठेवतो याचा वेध घेणं हाच या चर्चेचा मुख्य उद्देश आहे. कथेतील या प्रवेशद्वाराचे महत्त्व खरोखरच अनन्यसाधारण आहे. म्हणजे बघा ना, जेव्हा चित्रपटगृहातील अंधारात शेकडो प्रेक्षक बसलेले असतात तेव्हा ते केवळ एक गोष्ट पाहत नसतात. मग ते काय पाहत असतात? ते स्वतःला त्या कथेत शोधत असतात. विश्लेषणात्मक दृष्टिकोनातून विचार केला तर कथेतील नायक हा केवळ एक काल्पनिक पात्र नसतो. तो प्रेक्षकांसाठी एक भावनिक सरोगेट म्हणजेच त्यांचाच एक प्रतिनिधी असतो. तो प्रेक्षकांना कथेशी मानसिक आणि भावनिक पातळीवर जोडून ठेवणारे अत्यंत शक्तिशाली माध्यम आहे. म्हणजे नायकाला जेव्हा वेदना होतात तेव्हा प्रेक्षकांना त्या जाणवतात असं काहीसं? अगदी तसंच. नायकाचं यश हे प्रेक्षकांना स्वतःचं यश वाटते. म्हणूनच या नायकाची रचना अत्यंत जाणीवपूर्वक करावी लागते. जर हा प्रतिनिधी योग्य नसेल तर मूळ कल्पना कितीही महान असली तरी ती लोकांपर्यंत पोहोचतच नाही. हे ना अगदी एखाद्या अनोळखी आणि मोठ्या शहराच्या नकाशासारखे आहे. कसं काय? म्हणजे एखाद्या मोठ्या मॉलमध्ये आपण हरवल्यावर नकाशा शोधतो. तो नकाशा कितीही अचूक असला तरी तुम्ही इथे आहात असा तो लाल रंगाचा बाण जोपर्यंत दिसत नाही. तो यू आर हिअर वाला बाण. हो तोच. तो जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत पुढचा रस्ता कसा शोधायचा हे समजतच नाही. कथेतील नायक हा तो लाल बाण असतो. एकदम चपखल उदाहरण दिलंत. याच संदर्भात ब्लेक स्नायडरच्या या पुस्तकात व्यावसायिक जगातील एक मस्त उदाहरण दिले. कोणतं? त्यांनी टाईड डिटर्जंट किंवा जॅक इन द बॉक्सच्या जाहिरातींचे उदाहरण दिले आहे. डिटर्जंटची जाहिरात. तिथे नायकाचा काय संबंध? आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कपडे धुण्याच्या पावडरला किंवा फास्ट फूडला एखाद्या शुभंकराची किंवा मॅस्कॉटची काय गरज आहे? हो खरंच की. पावडरच तर विकायची आहे. यामागे मानवी मेंदूची एक अत्यंत रंजक रचना काम करत असते. आपला मेंदू हा रासायनिक सूत्रे किंवा निर्जीव वस्तूंशी भावनिकदृष्ट्या जोडला जाऊ शकत नाही. बरं. तो जोडला जातो तो चेहऱ्यांशी, भावनांशी. जेव्हा कंपनी डिटर्जंट विकते तेव्हा ती केवळ पावडर विकत नसते. मग ती कपडे स्वच्छ केल्यावर मिळणारा आनंद विकत असते. तो जो मॅस्कॉट असतो ना, तो प्रेक्षकांना स्वतःच्या भावना त्या उत्पादनावर आरोपित करण्यासाठी एक जागा देतो. अरे वा. म्हणजे तो मॅस्कॉट एक विश्वास निर्माण करतो. कथेतील नायक ही अगदी तेच काम करतं. अगदी तेच. कथेची अमूर्त कल्पना समजण्यासाठी एका मूर्त आणि जिवंत माध्यमाची गरज असते आणि नायक ती पोकळी भरून काढतो. म्हणजे तो एक प्रकारचा भावनिक पूल आहे. पण या पुस्तकात आणखी एक तांत्रिक मुद्दा मांडला आहे जो वाचून मी थोडी चक्रावून गेले. कोणता मुद्दा? पुस्तकात असं म्हटलं आहे की लॉगलाईनमध्ये म्हणजेच कथेच्या एका ओळीच्या सारांशात नेहमी 2 विशेषणे असावीत. एक नायकाचे वर्णन करणारे आणि दुसरे खलनायकाचे. आता मला सांगा, वरवर पाहता हा फक्त व्याकरणाचा भाग वाटतो. फक्त 1 किंवा 2 विशेषणे जोडल्याने एवढा मोठा फरक कसा पडू शकतो? इथंच तर खरी गोम आहे. विशेषणे ही केवळ व्याकरणातील शब्द नसून ती कथेची संपूर्ण दिशा आणि पात्राचा आवाका ठरवतात. म्हणजे कसं? एक उदाहरण देऊन सांगाल का? नक्कीच. समजा एखाद्या पात्राला फक्त एक शिक्षक असे म्हटले. आपल्या मेंदूत शिक्षक या शब्दाची एक सामान्य आणि रटाळ प्रतिमा तयार होते. हो, म्हणजे त्यात काही विशेष कुतूहल वाटत नाही. बरोबर. यात कोणताही संघर्ष नाही.
पण जेव्हा त्याच पात्राला धोका पत्करण्यास घाबरणारा शिक्षक असे विशेषण लावले जाते, ओहो. तेव्हा मेंदूमध्ये लगेचच एक कथा तयार होऊ लागते. हे विशेषण त्या पात्राची सर्वात मोठी कमकुवत बाजू अधोरेखित करते. म्हणजे प्रेक्षक लगेच जोडले जातात, कारण प्रत्येकाला स्वतःची काहीतरी भीती असतेच. अगदी बरोबर. जेव्हा लॉग लाईनमध्ये एखादे ध्येय दिलेले असते आणि सोबत हे विशेषण असते, तेव्हा प्रेक्षकांना आपोआप समजते की या पात्राला हे ध्येय गाठणे किती कठीण जाणार आहे. म्हणजे विशेषण जेवढे अचूक, तेवढा पात्राचा अंतर्गत संघर्ष अधिक गडद होतो. अगदी 100%. हे खरंच विचार करायला लावणारे आहे. विशेषण हे पात्राचा भावनिक प्रवास कसा असेल याचा एक ट्रेलरच दाखवते. हो ना. पण यावरून माझ्या मनात एक प्रश्न आलाय. आत्तापर्यंत आपण बोलतोय की नायक कसा असावा, त्याला विशेषण कसे असावे. म्हणजे हा तो आधी अंड की आधी कोंबडी यासारखा प्रश्न आहे. लेखक आधी नायक ठरवतो की आधी कथेची कल्पना सुचते? हां, पटकथा लेखनातील सर्वात मोठा गैरसमज आहे. बहुतांश लोकांना वाटते की लेखकाला आधी एक पात्र सुचते आणि मग तो कथा विणतो. हो, मलाही तसंच वाटायचं. पण व्यावसायिक पातळीवर असे होत नाही. कल्पना ही राजा असते आणि नायक हा त्या कल्पनेचा सेवक असतो. अच्छा, म्हणजे कल्पना अगोदर जन्माला येते. हो. मूळ कल्पनेतील संघर्ष जास्तीत जास्त ताणून दाखवण्यासाठी कोणत्या प्रकारचा माणूस त्या परिस्थितीत अडकायला हवा याचा अत्यंत थंड डोक्याने विचार केला जातो. यासाठी पुस्तकात ते पोकर नाईट या पटकथेचं उदाहरण दिलंय ना? हो, पोकर नाईट. तिथे कथेची संकल्पना अशी होती की एका वडिलांसोबत घडणारा रिस्की बिझनेस. आता या कल्पनेसाठी नायक कसा असावा? जर एखाद्या गर्भश्रीमंत माणसाला पत्त्यांच्या डावात बसवलं आणि त्याने घर गमावलं तर प्रेक्षकांना काहीच वाटणार नाही. कारण त्याच्यासाठी ती मोठी गोष्ट नसेलच. बरोबर. पण लेखकाने हुशारीने असा नवरा नायक म्हणून निवडला जो सतत बायकोच्या दबावाखाली असतो, जो स्वतःच्या सावलीलाही घाबरतो. बापरे. मग असा माणूस जेव्हा पत्त्यांच्या डावात घर गमावतो तेव्हा त्याच्याकडे गमावण्यासारखं खूप काही असतं. हो ना. बायकोला समजलं तर ती त्याला जिवंत सोडणार नाही. ही भीती त्या कथेला वेगळ्याच उंचीवर नेते. आणि दुसरं एक भारी उदाहरण म्हणजे थर्ड ग्रेड या कथेचे, जिथे एका प्रौढ माणसाला परत तिसरीच्या वर्गात पाठवलं जाते. तिथेही तोच नियम. जर साध्या माणसाला तिसरीत पाठवले तर काहीच विनोद निर्माण होणार नाही. म्हणूनच स्नायडरने तिथे एका यशस्वी पण अत्यंत बालिश आणि अहंकारी उद्योगपतीची निवड केली. अगदी बरोबर. ज्याला खऱ्या अर्थाने माणूस म्हणून प्रगल्भ होण्याची सर्वात जास्त गरज आहे. तो बॉस जेव्हा लहान मुलांसोबत बाकावर कोंबून बसतो आणि साध्या पेन्सिलसाठी भांडतो, तेव्हा ती परिस्थितीच विनोदी बनते. आणि हीच राईड अलॉंगमध्येही दिसतं. घाबरट शिक्षक आणि त्याचा संशयी पोलीस मेवणा यांच्यातील टोकाचा विरोध कथेला रंगत देतो. खरंच. पण यात आणखी एक महत्वाचा पैलू आहे, ज्याचा उल्लेख पुस्तकात प्रायमल अर्ज किंवा प्राथमिक गरजा असा केला आहे. बचाव, भूक, सेक्स, प्रियजनांचं रक्षण. हो, या गरजा कथेला काय यशस्वी करतात? अनोळखी लोकांपेक्षा बाप-लेक यांच्यातील संघर्ष अधिक प्रभावी का वाटतो? यामागे उत्क्रांतीचे आणि न्यूरोसायन्सचे अत्यंत भक्कम कारण आहे. या ज्या प्राथमिक गरजा आहेत ना, त्या माणसाच्या तार्किक मेंदूत जातच नाहीत. त्या थेट मेंदूच्या अमिगडाला या अत्यंत जुन्या भागावर प्रहार करतात. म्हणजे त्या थेट आपल्या भावनांना हात घालतात. हो. जेव्हा एखादा बाप आपल्या मुलीला वाचवण्यासाठी धावत असतो, तेव्हा प्रेक्षकांना विचार करावा लागत नाही की हा असं का करतोय. त्यांची जैविक प्रवृत्ती त्यांना लगेच त्या पात्राशी जोडून देते. अगदी. लाखो वर्षांच्या उत्क्रांतीतून या गरजा आपल्या पेशींमध्ये भिनलेल्या आहेत. प्रेक्षक अक्षरशः शारीरिक पातळीवर तो ताण अनुभवतात. हृदयाचे ठोके वाळतात. हो ना. हे यश संवादांचे नसते, तर त्या आदिम प्रवृत्तीचे असते. थांबा. हे सगळं ऐकायला खूप लॉजिकल वाटतंय. पण जर नायक असाच घडवायचा असेल तर मग एखाद्या मोठ्या सुपरस्टार अभिनेत्याला डोळ्यासमोर ठेवून कथा लिहिणे ही पद्धत चुकीची आहे का? चित्रपटसृष्टीत तर तेच चालतं ना? चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा विरोधाभास उघड करणारा प्रश्न आहे. एखाद्या स्टारला डोळ्यासमोर ठेवून कथा लिहिणे हा लेखकासाठी अत्यंत धोकादायक सापळा ठरू शकतो. असं का? कारण अभिनेते येतात आणि जातात, त्यांचे वय वाढते, स्टारडम ओसरते. पण कथा ज्या भक्कम पायावर उभी असते ते मानवी मूळ स्वभावचित्र कधीच बदलत नाही. मूळ स्वभावचित्र. हो. ब्लेक स्नायडरने याला आर्किटाइप्स म्हटले आहे. यासाठी त्यांनी थेट कार्ल युंग यांच्या संकल्पनेचा आधार घेतलाय. कार्ल युंग? हो. त्यांच्या मते मानवी अचेतन मनात हजारो वर्षांपासून काही विशिष्ट पात्रांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. आपण चित्रपटगृहात अभिनेत्याला नाही तर त्या आर्किटाइपला अनुभवायला जातो. बापरे.
हे ऐकून तर अंगावर काटा येतोय. का बरं? म्हणजे तुम्ही असं म्हणताय की आपण चित्रपटगृहात पडद्यावरचा नट नाही, तर आपल्याच मानवी मेंदूत हजारो वर्षांपासून लपलेलं एखादं जुनं सावट पाहत असतो. अगदी बरोबर वर्णन केलं. गुहेत राहणारा माणूस जेव्हा शेकोटीभोवती कथा सांगायचा तेव्हाही त्यात एक शहाणा आजोबा किंवा योद्धा असायचा. आणि आजही त्याच कथा आपण पाहतोय, फक्त त्यांचे कपडे बदललेत. हो ना. हो, म्हणूनच लेखक सुचवतो की स्टार्सच्या मागे धावण्यापेक्षा या मूळ स्वभावचित्रांवर लक्ष केंद्रित करा. स्नायडरने काही उदाहरणेही दिली आहेत, जसे की यंग मॅन ऑन द राईज. हो, शून्यातून विश्व निर्माण करणारा तरुण. जसे ॲडम सँडलर किंवा ॲस्टन कुचर नेहमी याच साच्यात दिसतात. आणि गुड गर्ल टेम्प्टेड. म्हणजे सरळ मार्गी पण अचानक मोहाच्या जाळ्यात अडकणारी मुलगी, रीस विधरस्पून सारखे. किंवा द इम्प, एक खोडकर आणि हुशार मूल जे मोठ्यांना धडा शिकवते. म्हणजे जेव्हा पटकथाकार या आर्किटाइप्सचा अचूक वापर करतो तेव्हा प्रेक्षक नकळतपणे जोडले जातात. हो, कारण त्यांना त्यांच्या अंतर्मनातील प्रतिमांचे प्रतिबिंब त्यात दिसते. वाईट प्रवृत्तीचा नाश व्हावा आणि शूर माणसाचा विजय व्हावा ही मानवी इच्छा पूर्ण करण्याचे काम हे आर्किटाइप्स करतात. हे समजून घ्यायला खूप छान वाटते, पण मला इथे एक व्यावहारिक अडचण दिसतीये. कोणती? हे नियम काल्पनिक कथांसाठी ठीक आहेत, पण जेव्हा कथा खऱ्या आयुष्यावर आधारित असते किंवा चरित्रपट असतात तेव्हा काय? तिथे थोडं वेगळं गणित असतं. कारण खऱ्या आयुष्यातील लोक तर या ठरवलेल्या साच्यात बसत नाहीत. ते स्वार्थी असू शकतात, रागीट असू शकतात. मग प्रेक्षकांना त्यांच्याशी कसं जोडायचं? इथंच लेखकाच्या कौशल्याची कसोटी लागते. उदाहरणार्थ किन्से किंवा द पीपल वर्सेस लॅरी फ्लिंट हे चित्रपट घ्या. लॅरी फ्लिंट तर चक्क एक पॉर्न प्रकाशक होता ना? हो, ही पात्रे सुरुवातीला कोणत्याही कोणातून नायक वाटत नाहीत. मग लेखक काय करतो? कथाकार म्हणून लेखकाला त्या पात्रांच्या आयुष्यातील असा एक मानवी पैलू शोधावा लागतो ज्यासाठी प्रेक्षक त्यांच्या पाठीशी उभे राहतील. अच्छा. प्रेक्षकांना त्यांचे कृत्य पटले नाही तरी चालेल, पण त्यांच्या वागण्यामागील हा प्रश्न सोडवावा लागतो. जर ते समजलं तर प्रेक्षक तिरस्कार करत नाहीत. म्हणजे पात्राचे निर्दोष असणं महत्वाचे नाही, तर त्याचे मानवी असणं महत्वाचे आहे. अगदी बरोबर. पुस्तकात लेखकाने स्वतः लिहिलेल्या ड्रीम कार या जॉन डेलॉरियनवर आधारित कथेचे उदाहरण दिले आहे. जॉन डेलॉरियन हा अत्यंत श्रीमंत माणूस होता. सामान्य प्रेक्षकांना त्याच्याशी जोडली जाणं अशक्यच होते. मग लेखकाने काय शक्कल लढवली तिथे? त्याने ती कथा जॉन डिलोरियनच्या नव्हे तर कंपनीतील एका सामान्य इन्सायडरच्या दृष्टिकोनातून सांगितली, एका साध्या कर्मचाऱ्याच्या नजरेतून. ज्यामुळे प्रेक्षकांना तो संघर्ष अनुभवता आला. आणि जेव्हा आपण समूह चित्रांचे म्हणजेच एन्सेम्बल चित्रांचे बोलतो, जसे की पल्प फिक्शन, तिथे तर कुणीही एक मुख्य नसतो. अशावेळी नियम सांगतो की नायक तो असतो जो इतर पात्रांशी सर्वात जास्त संघर्ष करतो, ज्याच्या सर्वात मोठा भावनिक बदल घडतो. हो, आणि जो कथेचा मुख्य विषय पुढे नेतो. अगदी ॲनिमेटेड चित्रपटांमध्ये हेच असतं. अल्लादीन किंवा मुलान. हो ना, अल्लादीन चोर असला तरी तो प्रेमासाठी धडपडणारा तरुण बनवला गेला. यावरून एक निष्कर्ष निघतो, पात्र कोणताही असो त्याची भावनिक रचना मानवी डीएनएच्या नियमांवरच आधारलेली असते. आता आपण चर्चेच्या अत्यंत निर्णायक टप्प्यावर आलो आहोत. जेव्हा योग्य नायक सापडतो, ध्येय निश्चित होते, आर्किटाइप ठरतो, तेव्हा या सगळ्या पसाऱ्याला एका सूत्रात बांधणारा धागा कोणता असतो? तो धागा म्हणजे कथेची लॉगलाईन. हो, म्हणजे कथेचा तो एका ओळीचा सारांश. लॉगलाईन ही कथेचा डीएनए किंवा सोर्स कोड असते. ती नायकाची कथा, विरोधक आणि पणाला लागलेली गोष्ट एका वाक्यात स्पष्ट करते. आणि जर त्यात स्पष्टता नसेल तर ती 2 तासांची पटकथा कोसळू शकते. कारण मूळ वाक्यात गोंधळ असेल तर लेखक स्वतःच संभ्रमात असतो की तो कोणाची कथा सांगतोय. हे एखाद्या जंगलात हरवलेल्या माणसाच्या हातात असलेल्या होकायंत्रासारखं आहे. अगदी चपखल. लेखक जेव्हा कथा लिहितो तेव्हा तो अनेकदा भरकटतो. त्याला एखादा प्रसंग खूप आवडू लागतो. तेव्हा ही लॉगलाईनच त्याला मूळ दिशेची आठवण करून देते. म्हणूनच लेखक अत्यंत कडक शब्दात सांगतो की तुम्ही या लॉग लाईनचे गुलाम झाले पाहिजे. स्लेव्ह टू द लॉग लाईन. हे वाक्य ऐकायला थोडं जाचक वाटतं. खरंच असं गुलाम होणं गरजेचं आहे का? वरवर पाहता हा शब्द कठोर वाटतो, पण सर्जनशीलतेच्या जगात शिस्त हीच खऱ्या स्वातंत्र्याची गुरुकिल्ली असते. जेव्हा लेखक लॉगलाईनचा गुलाम होतो तेव्हा तो अनावश्यक फांद्या छाटायला शिकतो. प्रसंग कितीही चांगला असला तरी ध्येयाला पुढे नेत नसेल तर तो वगळला जातो. म्हणजे लॉगलाईनला शरण जाणे म्हणजे कथेला भटकटण्यापासून वाचवणे. हो, आणि तेव्हाच तुम्ही खऱ्या अर्थाने कथेचे स्वामी बनता.
आजच्या या सखोल चर्चेत आपण पटकथा लेखनाच्या एका गुंतागुंतीच्या प्रक्रियेचा उलगडा केला आहे. नक्कीच. पूर्ण प्रकरणाची उजळणी करायची झाल्यास आपण हे समजून घेतले की कोण हा कथेचा आत्मा असतो आणि नायक नेहमी मूळ कल्पनेची सेवा करतो. प्राथमिक मानवी गरजा कशा प्रकारे भावनांना भिडतात आणि स्टार्सपेक्षा आर्किटाइप्सला दिलेलं महत्त्व कथेला कसे चिरंतन बनवते हे आपण पाहिलं. हो, आणि चरित्रपाठ किंवा समूह चित्रपटांमध्ये नायक कसा शोधायचा हेही पाहिलं. आणि शेवटी या सर्वांना एकत्र बांधणाऱ्या लॉगलाईनचं महत्त्व समजून घेतलंय. जाता जाता एका अत्यंत वेगळ्या गोष्टीवर प्रकाश टाकूया. नक्की सांगा. आज आपण चित्रपटातील पात्रांच्या आणि त्यांच्या आर्किटाइप्सबद्दल बोललो. पण जर हे आर्किटाइप्स आपल्या मानवी डीएनएमध्येच कोरलेले असतील तर आपण आपल्या खऱ्या आयुष्यातही याच नायकांच्या साच्यांनुसार तर वागत नाही ना. अरे वा, हा विचारच केला नव्हता. तुम्ही यंग मॅन ऑन द राईज आहात की शहाणे आजोबा, कदाचित आपणही आपल्या जीवनाच्या कथेत अशाच एखाद्या अदृश्य लॉगलाईनचे गुलाम असू. म्हणजे आपण कोणत्या तरी अज्ञात लेखकाने लिहिलेल्या पटकथेचा भाग तर नाही ना. हो, यावर नक्की विचार करा. पुन्हा भेटूया या पुस्तकाच्या प्रकरण 4चा सारांश ऐकण्यासाठी.